हाय फ्रेंड्स, टेन्सचे आपण तीन मुख्य प्रकार पाहिलेत, ज्यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. परंतु प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स यावरचे दोन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. फ्युचर टेन्सचा लेसन बाकीच होता आणि तो आता घेणार आहोत. तर फ्युचर टेन्समध्ये सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ असे फ्युचरचे 4 प्रकार आहेत. ज्यामध्ये साधा भविष्यकाळ म्हटलं की क्रिया भविष्यकाळामध्ये होणार असेल अशी एक संभावना दर्शवलेली असते. तर चालू भविष्यकाळ म्हटलं तर क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू आहे, भविष्यकाळामध्ये चालू असेल असं दर्शवलेलं असतं. तर पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रिया ही भविष्यामध्ये पूर्ण होणार असेल असं सांगितलेलं असतं. तर चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रिया कुठेतरी पास्टमध्ये चालू झालेली असते आणि भविष्यामध्ये संपणार असते असं दर्शवलेलं असतं. यामध्ये पहिला टाईप जो आहे सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, यामध्ये पाहूया त्याचा फॉर्म्युला कसा आहे. बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, शॉल विल टू बीचं रूप, भविष्यातील टू बी भविष्यकाळातील टू बीचं रूप, आणि हा आहे फर म्हणजे क्रियापद आणि त्याच्यावरील वन हा आहे अर्थातच क्रियापदाचं पहिलं रूप. तर काही रूल्स पण आहेत, असे आहेत ते की आय आणि वी असेल तर मग शॉल घ्यायचं की विल घ्यायचं हे पण ठरलेलं असतं. मग SHAL शॉल, आय वी असेल तर शॉल. पण एक गोष्ट सांगू इच्छितो की पूर्वी आयच्या साठी फक्त शॉल वापरायचे, बाकी सर्व कर्त्यांसाठी किंवा सब्जेक्टसाठी विल हे वापरण्यात यायचं. परंतु हळूहळू आधुनिक इंग्लिशमध्ये, मॉडर्न इंग्लिशमध्ये आता बदल असा झाला की आयसाठी सुद्धा विल वापरल्या जातं आणि इतर तर सब्जेक्टसाठी वापरल्या जातं आणि शॉलचा उपयोग फक्त निश्चित काही ठाम अशा निर्णयांसाठीच शॉल हे वापरले जातं. तर पहा, सर्व आपण पाहूया पुढे. यामध्ये ही, शी, इट, दे आणि यू यासाठी विल वापरले जातं. अशा प्रकारे टू बी रूप वापरले जातं कर्त्यानुसार. तर ह्या फॉर्म्युला आणि रूल्सला अनुसरून काही 3 वाक्य तुमच्या पुढे उदाहरणादाखल देतोय. पहिला आहे माय फादर विल, हा आहे सब्जेक्ट, हा आहे टू बी रूप शॉल विल पैकी, आणि कम हा आहे वर्ब फर्स्ट आणि मग बाकी ऑब्जेक्ट. माय फादर विल कम टू मीट द प्रिन्सिपल टुमारो, माझे वडील उद्याला प्राचार्यांना भेटण्यास येतील किंवा प्राचार्यांना भेटतील. माझे वडील उद्याला प्राचार्यांना भेटतील. दुसरा आहे आय शॉल मीट हिम टुमारो. आय शॉल मीट हिम टुमारो, मी उद्याला त्याला भेटेन. वी विल टेक डिसिजन व्हेरी सून. वी विल टेक अ डिसिजन व्हेरी सून, लवकरच आम्ही निर्णय घेऊ. यामध्ये मी म्हटलंच होतं की हा शॉल जे आहे हा नियमानुसार किंवा रूल्सनुसार इथे ही, शी, इट, दे ह्यापैकी इथे विलच येतं, परंतु येत नाही शॉल. आणि जेव्हा येतं तेव्हा मात्र काय असतं, तर तेव्हा समजायचं हे असर्शन म्हणजे ठामपणे मत असलेले वाक्य असतील आणि तेही साध्या भविष्यकाळाचे. जसे की यू शॉल गेट युअर राईट्स, तुला तुझा हक्क मिळेलच. इथे निश्चितता दर्शवलेली आहे, मिळेलच, मिळणारच. परत
दे शॉल नॉट कम हिअर. ते इथे येणारच नाहीत. म्हणजे त्यांना इथे येऊ देऊ नका, अशा प्रकारचा एक इथे ठाम आहे. ते इकडे येणारच नाही. फ्युचर कंटिन्युअस टेन्स दुसरा यामध्ये भविष्यकाळाचा दुसरा प्रकार आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. त्याचा फॉर्म्युला असा आहे, सब्जेक्ट शॉल विल. इथे चालू भविष्यकाळामध्ये शॉल विल मध्ये ह्या टू बीच्या रूपापुढे बी लावायचं आणि व्हर्बला आयएनजी लावायचं. आता व्हर्बचं पहिलंच रूप राहणार आहे, त्याला फक्त आयएनजी द्यायचं. ठीक आहे. तर पहा, त्या आधारावर काही जे काही वाक्य आहेत ते अशा प्रकारे तुमच्या समोर उदाहरणादाखल सादर केले आहे की ही विल बी, आणि हा आहे सब्जेक्ट, हा आहे टू बीचं रूप आणि हा आहे वर्ब, अशा प्रकारे. आणि याला लागलेलं आयएनजी. ही विल बी स्टडीइंग. तो अभ्यास करत असेल. तो अभ्यास करत असेल म्हणजे चालू अशी क्रिया दाखवलेली आहे. त्या वेळामध्ये करत असेल किंवा भविष्यामध्ये तो करत असेल. ठीक आहे. नंतर आहे आय शॉल बी डूइंग माय होमवर्क ॲट 8 PM. आय शॉल बी डूइंग माय होमवर्क ॲट 8 PM. मी रात्री 8 वाजता माझा अभ्यास करण्यासाठी म्हणजेच गृहपाठ, मी रात्री 8 वाजता गृहपाठ करत असेन. मी रात्री 8 वाजता गृहपाठ करत असेन. ही विल बी कुकिंग इन द किचन टुमारो. शी विल बी कुकिंग इन द किचन टुमारो इव्हिनिंग. उद्याला संध्याकाळच्या वेळात ती स्वयंपाक करत असेल. उद्याला संध्याकाळच्या वेळात ती स्वयंपाक करत असेल. व्हेन जेव्हा आय गेट होम, जेव्हा माझं घर असेल किंवा मला घर मिळेल, तेव्हा माय चिल्ड्रन्स विल बी प्लेइंग, तेव्हा माझी मुलं तिथे खेळत असतात. तिसरा टाइप असा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये फॉर्म्युला असा आहे याचा की सब्जेक्ट शॉल विल हॅव आणि वर्ब थर्ड अँड ऑब्जेक्ट. करता टू बीचं रूप त्याला हॅव लावायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप तसेच ऑब्जेक्ट. बघा, त्याला अनुसरून काही 3 वाक्य तुमच्या समोर सादर करतोय. पहिलं आहे की राजू विल हॅव रीड ऑल these बुक्स by the end of this month. राजू दिस म्हणजे ह्या है ना, ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत राजू त्याचे सर्व पुस्तके वाचून झालेला असेल, किंवा राजू त्याची सर्व पुस्तके ह्या महिन्याच्या शेवटीपर्यंत वाचून पूर्ण झालेला असेल. दुसरं वाक्य असं आहे कारण पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे म्हणून पूर्ण या संदर्भात म्हणजे क्रिया पूर्ण भविष्यात होणार असं दाखवायचं आहे आपल्याला. आय शॉल हॅव कंप्लीटेड. आय शॉल हॅव कंप्लीटेड माय होमवर्क बाय दॅट टाइम. त्या वेळेत माझा अभ्यास मी पूर्ण केलेला असेल, किंवा माझा अभ्यास त्या वेळेपर्यंत पूर्ण केलेला असेल, कंप्लीटेड. तिसरा आहे माय एक्झामिनेशन विल हॅव फिनिश्ड. माय एक्झामिनेशन विल हॅव फिनिश्ड बाय द 15th ऑफ मार्च. मार्चची 15 तारीख, बरं का. तर माझी परीक्षा मार्चच्या 15 तारखेपर्यंत संपलेल्या असतील. पूर्ण दाखवायचं आहे, भविष्यामध्ये पूर्ण दाखवायचं आहे. माझ्या परीक्षा 15 मार्च पर्यंत संपलेल्या असतील. ठीक आहे. तर शेवटचा प्रकार असा आहे भविष्यकाळाचा की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. क्रिया ही कुठेतरी चालू झालेली आहे आणि भविष्यात पूर्ण होणार आहे असं दाखवायचं आहे. याचा फॉर्म्युला आपण पाहूया की सब्जेक्ट शॉल विल नंतर हॅव विल लावायचं आहे.
चालू भविष्य काळामध्ये आणि वर्बला ING लावायचं आहे, बाकी जसे असतं ऑब्जेक्ट वगैरे. पहिला उदाहरण असं आहे, याच्या आधारावर आपण घेतलेलं. बाय द एंड ऑफ दिस मंथ, ह्या महिन्याच्या अखेरीस, बाय द एंड ऑफ दिस मंथ, ह्या महिन्याच्या अखेरीस, we will have been living here for 5 years. हा जो आहे 5 years हा पास्ट दाखवतोय. बघा कसा, बाय द एंड ऑफ दिस मंथ, ह्या महिन्याच्या अखेरीस, या महिन्याच्या अखेरीस आम्ही 5 वर्षापासून इथे राहत आलेलो असणार. या महिन्याच्या अखेरीस आम्ही येथे 5 वर्षापासून राहत आलेले असणार. दुसरा आहे, he will have been doing his work for 10 years in the December. He will have been doing his work for 10 years in the December. डिसेंबर मध्ये किंवा डिसेंबरच्या अखेरपर्यंत त्याला त्याचे काम करून 10 वर्ष पूर्ण झालेले असणार. अशा प्रकारे आपण भविष्यकाळाचे 4 प्रकार आपण इथे पाहिलेले आहेत. आणि यानंतर वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, परत चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, आणि चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ. अशा प्रकारचा एक वाक्य आपण तुमच्या समोर सादर करणार.